तब्बल 3 वर्षांनंतर जळगावच्या केळी उत्पादकांना आता चांगले दिवस आलेले बघायला मिळतात, कारण केळीचे प्रति क्विंटल दर हे 1200 रुपये झालेत आणि त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालाय। बघूया नेमकं काय घडलंय। जळगाव मधल्या केळी उत्पादकांना अच्छे दिन आलेत। कारण गेल्या 2-3 वर्षात सातत्याने घटणारे केळीचे दर आता वाढले आहेत। सध्या केळीला क्विंटल मागे 1200 रुपयांचा दर मिळतोय। जळगावच्या केळीची निर्यात परदेशात होते। पाकिस्तानातही या केळींना मोठी मागणी असते, पण काश्मीरचं खोरं अशांत असल्यामुळे सध्या पाकिस्तानात केळी जात नाही। पण आखाती देशात केळींची निर्यात सुरू असल्यानं केळींचा गोडवा वाढलाय। इराक, इराण तिथे माल जातो आहे, तिथे चांगला माल डिमांड आहे। तिथे आम्ही 2 महिन्यापासून लोडिंग सुरू केलेली आहे। आगे पाकिस्तान बंद भी झाला आहे। इथे इराण इराक माल डायव्हर्ट झालेला आहे, त्यामुळे होणारं नुकसान जरा कमी होत आहे। तेवढा अंदाज होता तेवढं होत नाही आहे। केळीसाठी यंदा चांगलं हवामान आहे। थोडा उशिरा का होईना पण पाऊस चांगला बरसतोय, त्यामुळे केळीचं घडही वजनदार भरते। स्थिती अशीच राहिली तर दिवाळीपर्यंत केळीला 2000 रुपये क्विंटल भाव मिळेल असा शेतकऱ्यांना विश्वास आहे। आमची अपेक्षा होती की यावेळेला 1500च्या वर भाव जायला पाहिजेत आणि मला खात्री आहे की दिवाळीच्या वेळेला तर 2000च्या वर भाव जातील। कारण आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, याच्यामध्ये केळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे अतिउष्ण तापमानामुळे, आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की 2000 रुपयापर्यंत केळीचे भाव जातील आणि तो शेतकऱ्यांना फायदा होईल। परदेशात केळीची वाढती मागणी आणि जळगावमध्ये होणारं भरघोस उत्पादन हे चित्र शेतकऱ्यांसाठी सुखकारक आहे। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही यापेक्षा सुगीचे दिवस येतील यात शंका नाही। कधी गारपीट तर कधी वादळ वारा तर कधी दुष्काळ, यामुळे गेल्या 3 वर्षापासून केळी उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आलेला होता। यंदा मात्र चित्र काहीसं आशावादी आहे, कारण गेल्या महिनाभरापासून चांगलाच पाऊस पडतो आहे आणि या पावसानंतर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दर्जेदार केळीचे उत्पादन झाल्यामुळे त्याच्या मागणीतही चांगली वाढ झाली आणि त्याचा परिणामी चांगला भावही त्यांना मिळतो आहे। कधी नव्हे तो 1200 रुपये क्विंटल इतका भाव यंदा मिळतो आहे। मात्र रेल्वे वाहतुकीची जी सेवा गेल्या वर्षभरापासून बंद आहे आणि त्यातच रस्त्यांची दुर्दशा, या मात्र केळी उत्पादकांना चांगल्याच अडचणींना सामोरं जावं लागत आहे आणि हे जर दुरुस्त झालं तर मात्र केळी उत्पादकांना अजूनही चांगले दिवस येतील हे मात्र निश्चित। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव।